बिलोली येथे तंबाखू विरोधी पथकाची कारवाई, 6,400 रुपयांचा दंड। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बिलोली येथे जिल्हास्तरीय पथकाने तपासणी मोहीम राबवून तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली। दिनांक 12 मार्च 2026 रोजी करण्यात आलेल्या या तपासणी दरम्यान तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री संदर्भातील नियमांचे उल्लंघन आढळून आले। यावेळी संबंधित विक्रेत्यांवर कोटप्पा कायदा 2003 अंतर्गत कारवाई करण्यात आली। या मोहिमेत आरोग्य विभागाच्या वतीने 15 पानटपऱ्यांवर तर बिलोली पोलीस ठाण्याच्या वतीने 15 पानटपऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। नियमभंग करणाऱ्या विक्रेत्यांकडून एकूण 6,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। तसेच पुढील काळात कायद्याचे उल्लंघन करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। ही कारवाई डॉक्टर संजय पेरके, जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड व डॉक्टर हनुमंत पाटील, नोडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आली। यावेळी डॉक्टर शीतल चातुरे, जिल्हा सल्लागार NTCP, डॉक्टर पूजा काळे, डेंटल सर्जन, डॉक्टर संजीवनी जाधव, DC फ्लोरोसिस विभाग, बालाजी गायकवाड NTCP, प्रकाश आहेर सायकोलॉजिस्ट तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। तसेच बिल्लोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली MS मुद्देमवार व NM अंबुरे पोलीस कॉन्स्टेबल यांनी या कारवाईत सहभाग घेतला। ही कारवाई बिलोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। काही लोकांना तंबाखू खाऊन झाल्यानंतर आता वाटते की सोडावं, अशा लोकांना तुम्ही म्हणजे व्यसनमुक्ती करण्यासाठी असे काही केंद्र आहेत का, किंवा त्यांना पोहोचण्यासाठी कुठली काही सुविधा आहेत? होय, आपल्या इथे जिल्हा रुग्णालय नांदेड येथे OPD क्रमांक 26 येथे समुपदेशन केंद्र आहे। या केंद्रामार्फत आपण तंबाखू खाणाऱ्या किंवा गुटखा खाणाऱ्या व्यक्तीसाठी सोडण्यासाठी समुपदेशन करत असतो आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 17 ग्रामीण रुग्णालय असं या ठिकाणी समुपदेशन केंद्र आहे। मग त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ठिकाणी त्या गेल्यानंतर त्या किती नंबर म्हणलात? OPD क्रमांक समोर नांदेडला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे समुपदेशन आणि त्यावर उपचार केले जाते आणि ते पूर्णपणे मोफत आहे आणि हे उपचार पूर्णपणे मोफत दिले जातात। ओके। तपासणी दरम्यान दुकानदारांना पावती देऊन दंड घेतला जातो आणि त्या दंडाची कायदेशीर तरतूद कोणत्या कायद्याने आहे? तपासणी दरम्यान ज्या पान शॉपवाले असू देत किंवा किराणा शॉपवाले असू देत, त्यांच्याकडे जर जर्दा शॉप विक्रीसाठी जे लायसन्स असतं ते फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचं असतं। ते असेल तर आम्ही त्यांच्याकडनं दंड वसूल करत नाही आणि ते नसताना जर ते विक्री करत असतील तर अशा व्यक्तीकडनं आम्ही कोटपाचा जो 2003चा कायदा आहे त्याच्या अंतर्गत आम्ही त्यांच्याकडनं दंड वसूल करतो। तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानदारासाठी परवानगी आवश्यक आहे का? असल्यास कोणत्या विभागाकडून मिळतो? तंबाखू विकणाऱ्या सर्व विक्रेत्यांना परवानगीची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये जर्दा शॉपचं लायसन्स फूड अँड ड्रग डिपार्टमेंटकडनं घेणं आवश्यक आहे। अल्पवयीन मुलांना तंबाखू विक्री रोखण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करत आहे? अल्पवयीन मुलांना तंबाखू विक्री बंदीच आहे। त्यासाठी आपण जे काही तंबाखू विक्रेते आहेत त्या सर्वांना कंपल्शन केलेलं आहे की 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांना किंवा मुलांना आम्ही तंबाखू विकत नाही असा ठळक एक बोर्ड त्यांनी त्यांच्या शॉपवरती लावावा। 18 वर्षाखालील मुलं तंबाखू विक्री पण करू शकत नाहीत आणि विकत पण घेऊ शकत नाहीत। असे जर आपल्याला आढळून आले तर त्या तंबाखू विक्रेत्यास आपण कोटपाचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये 6A या कलम अंतर्गत त्यांना आपण दंड लावू शकतो आणि एक सूचना देऊन दंड लावून त्यांना आपण सांगू शकतो की परत तुम्ही असंच 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांना विकू नये आणि त्यांना एक वेळेस आपण दंड घेऊ शकतो। त्यामध्ये शाळा व महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू विक्री बंदी अंमलबजावणी कशी केली जाते आणि त्याची जिम्मेदारी शाळेवर वगैरे आहे का, मुख्याध्यापकांची, शिक्षकांची? प्रथमतः जिम्मेदारी शाळा शिक्षण प्रशासनाची पण आहे। त्यामध्ये जे आमचं डिपार्टमेंट आहे नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम, याच्यामध्ये आम्हाला पण अवेअरनेस प्रोग्राम घ्यायला सांगितलेले आहेत, ज्यामध्ये आम्ही प्रत्येक शाळेला व्हिजिट करतो। त्यामध्ये त्यांना तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी जे 9 निकष आहेत त्याची पूर्तता त्यांनी करावी यासाठी त्यांना त्या 9 निकषांची माहिती देतो। त्या 9 निकषामध्येच एक निकष आहे की शाळेच्या 100 मीटर परिसरामध्ये
तंबाखूचे शॉप नसावे किंवा एखादे खाद्यपदार्थाचे शॉप असेल त्याच्यामध्ये जर ते तंबाखू वगैरे विकत असतील तर त्यासही बंदी आहे. आणि मुख्याध्यापक यांनी जरी आमच्याकडे एखादा अर्ज दिला किंवा त्याची तक्रार केली तर ती टपरी आपण तिथून उठवू शकतो. इथंपर्यंतचे अधिकार आपल्याला आहेत. आणि जेणेकरून जी लहान मुलं आहेत, शाळकरी मुले आहेत, त्यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहण्यासाठी प्रशासन जसं की आम्ही नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम आणि शिक्षण विभाग दोघांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं.